इफ यू स्वेट मोर इन पीस, देन यू ब्लीड लेस इन वॉर. तर सर्वात पहिली गोष्ट करा ती म्हणजे सिलेबस उचला. सिलेबसमध्ये काय आहे आणि काय नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला असं एक अपप्रचार ऐकायला मिळतो की UPSC म्हणजे काही विचारू शकतात आणि काहीच विचारतात ते. असं काही नसतं. त्याला एक फिक्स सिलेबस आहे. UPSC साधारणतः त्या विषयांच्या आसपासच विचारते. भले ते ताज्या घडामोडी ज्या काय चालल्या आहेत त्याच्यावरही असलं तरीही त्या साधारणतः विषयांच्या आसपासच ते विचारले जातात प्रश्न. त्याच्यामुळे अव्वाच्या सव्वा आउट ऑफ द वर्ल्ड असं काही विचारलं जात नाही. त्यामुळे पहिली गोष्ट सिलेबस वाचा. तुम्हाला काय विचारलं जात आहे हे फार महत्त्वाचं आहे. GSचा पण सिलेबस वाचा आणि तुमचा जो ऑप्शनल असेल त्याचाही सिलेबस वाचा. दुसरी गोष्ट, सिलेबस वाचल्यावर गेले 5 वर्षातले क्वेश्चन पेपर घ्या, की प्रत्यक्षात परीक्षेत काय विचारलं जातं हे पण माहीत पाहिजे. कारण आपल्याला सवय असते कुठल्या तरी टेस्ट सिरीजचे प्रश्न बघायची. ते टेस्ट सिरीजचे प्रश्न बघितले की आपल्याला असं वाटतं की काय म्हणजे आता कुठलेही प्रश्न विचारले जातात. कारण स्वाभाविक आहे त्यांनाही भरपूर प्रश्न सेट करायचे असतात. मी फक्त इकॉनॉमीचाच पेपर दिला तर फक्त इकॉनॉमीवर 20 प्रश्न सेट करायचे म्हटल्यावर ते कुठले तरी वेगळ्याच डेप्थमध्ये जाणार. खरंच तसे प्रश्न विचारले जातात का परीक्षेत हे माहिती असण्यासाठी परीक्षेचेच पेपर बघितले पाहिजेत. त्यामुळे पहिली गोष्ट सिलेबस वाचा. दुसरी गोष्ट, परीक्षेत कोणते प्रश्न आले ते बघा. ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला कुठली गोष्ट करायची आहे, कोणती नाही करायची. तुमच्या ज्या स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत ज्या तुम्हाला वाचायला सांगितल्या जातात त्यात सुद्धा सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या तशातल्या भाग नाही. काही गोष्ट बघून सुद्धा तुम्हाला लक्षात आली पाहिजे की नाही विचारणार UPSC मध्ये, किंवा विचारलं तरी नॉट वर्थ इट. त्यामुळे सिलेबस आणि पेपर हे पहिले नीट बघून घ्या, त्यानंतरच अभ्यास चालू करा. आता मी जनरली 1:2:3 अशी स्ट्रॅटेजी सांगतो. म्हणजे काय की प्रिलिम्ससाठी जे 6 मॉड्यूल आहेत त्याला प्रत्येकी एक बुक, GSसाठी GS 1, 2, 3, 4ला जे मॉड्यूल्स आहेत त्याला प्रत्येकी 2 बुक्स आणि जे सोर्सेस नॉट बुक्स सोर्सेस, आणि ऑप्शनलला जे 4 पार्ट्स असतात, पार्ट मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4, प्रत्येकी 3 बुक्स. सो 1:2:3 असं मी जनरली सांगतो. तर पहिले आपण मेन्सचं GS पासून चालू करू. तर GS 1, 2, 3, 4 हे त्यातले विषय आहेत आणि एसे असतो. तर GS 1 हा जनरली स्टॅटिक आहे कारण त्यात हिस्ट्री आणि जॉग्रफी आहे. कधी कधी जॉग्रफीत करंट बेस पण प्रश्न विचारतात, पण जनरली ते साधारणतः तसे फार काही अगदी इमर्जिंग इश्यूज मधले नसतात. सोशॉलॉजीमध्ये म्हणजे जो 3रा मॉड्यूल आहे GS 1 मध्ये, त्यामध्ये देखील प्रश्न जे विचारले जातात ते जनरली अगदी म्हणजे घासून घासून नर्मदेतले गोळे जसे गुळगुळीत होतात तसेच ते ठरलेले काही प्रश्न असतात. काही वुमन रिलेटेड असतात, मग इंडियाज कास्टिझम रिलेटेड असतं, इंडियन कल्चरवर असतं, काहीतरी सेक्युलरिझम कम्युनलिझमवर असतं. ठरलेले काही टॉपिक्स जे सिलेबसमध्ये आलेले आहेत त्याच विषयावर सहसा हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे GS 1चा अभ्यास करताना थोडा तो स्टॅटिकच अभ्यास आहे, तुम्ही धरून चाला. GS 1 साठी हिस्ट्रीला मी सांगतो आर्ट अँड कल्चर आणि हिस्ट्रीचे ओल्ड NCERT आहेत ते वाचा. म्हणजे RS शर्मा ओल्ड NCERT एन्शंटची, सतीश चंद्राच्या 2 मिडिवलला, आणि मॉडर्न इंडियाला बिपिन चंद्राची जी NCERT आहे ती, आणि वर्ल्ड हिस्ट्री जी आहे ते कुठल्याही क्लासच्या नोट्समधनं करा. आणि आर्ट अँड कल्चरला ओल्ड जी आपली 11वीची फाईन आर्ट्सची NCERT आहे ती वाचा. हे ठरलेले 5-6 NCERTs वाचा, वरच्यावरच वाचा. ऑप्शनल हिस्ट्री नसेल तर त्याच्यातच अंडरलाईन करा म्हणजे वेळ वाचेल, कारण ते खूप जास्त आहेत NCERT. त्यातनं फक्त आपलं अंडरस्टँडिंग तयार झालं पाहिजे, त्याच्यासाठीच आपण ते वाचतोय. सोशॉलॉजीसाठी BA इग्नूच्या ज्या नोट्स आहेत सोशॉलॉजीच्या त्या आहेत, पण अर्थात ते अख्खं बॅचलर ऑफ आर्ट्स सोशॉलॉजी आहे त्यामुळे भरपूर आहे. त्याच्यामध्ये सिलेबसमधला जो पॉईंट दिलेला आहे तो उचलायचा आणि तेवढीच फक्त ती चॅप्टर जो आहे BA इग्नूमधला तो वाचायचा सोशॉलॉजीचा. असं सोशॉलॉजीच्या सेपरेट तुमच्या नोट्स तयार करून ठेवा. जॉग्रफीमध्ये 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डच्या NCERT आणि GC लिओ एवढं वाचा. त्यातले जे बेसिक फिजिकल जॉग्रफी आणि ह्युमन जॉग्रफीच्या कन्सेप्ट्स आहेत त्या तयार करा, त्याच्या नोट्स बनवा. GS 2 मध्ये 3 मॉड्यूल्स आहेत. लक्ष्मीकांत पॉलिटी आहे, डेव्हलपमेंट गव्हर्नन्स आहे आणि फॉरेन पॉलिसी आहे. पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत अर्थातच आहेच आहे, आणि सुभाष कश्यपचं आवर कॉन्स्टिट्यूशन नावाचं बुक आहे ते वाचा. डेव्हलपमेंटल गव्हर्नन्स जो आहे तो जास्त करंट बेस्ड आहे. त्याचा जो स्टॅटिक पार्ट आहे तो जनरली कुठल्याही क्लासच्या नोट्समध्ये कव्हर होतो. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात ज्या 2014 नंतर खूपच जास्त आलेल्या आहेत, तर त्या वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आहेत त्या वाचा. विमेन, दलित, डिसेबल्ड,
मायनॉरिटीज यांच्यासाठी वेगवेगळे सरकारने केलेले पॉलिसीज आहेत, इंटरव्हेन्शन्स आहेत ते वाचा. आणि अर्थात करंट बेसमध्ये नवीन नवीन स्कीम्स येत राहतात सरकारच्या, कुठली तरी पॉलिसी येते, काहीतरी स्टेप्स घेतल्या जातात, त्या विषयावर न्यूजपेपर्समधनं लक्ष ठेवत राहा. तेवढं तुम्हाला डेव्हलपमेंटल गव्हर्नन्सला पुरेसं होईल. फॉरेन पॉलिसीला जनरली मी म्हणतो न्यूजपेपरमधनंच करा, पण न्यूजपेपर आणि इंटरनेटवरनं करा. म्हणजे उदाहरणार्थ जर इंडो US रिलेशनवर काहीतरी मुद्दा चालू आहे की आता सपोजिटली इंडिया आणि USचं काहीतरी महत्त्वाचं डिफेन्सचं भरपूर चाललंय, तर मग ते बेसिक गोष्ट लिहून झाली की इंटरनेटवर जा आणि जनरल इंडिया आणि USच्या रिलेशन्सवर सर्च करा. भरपूर UPSCच्याच वेबसाईट्स असतात क्लासेसच्या, त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला रेडीमेड काही गोष्टी तशाच्या तशा मिळतील. तर फॉरेन पॉलिसी करताना बायलॅटरल रिलेशन इंडिया आणि त्या देशाचे, आणि मग मल्टीलॅटरल मोठ्या मोठ्या बॉडीज UN, WTO, UNESCO इत्यादी इत्यादी अशा सगळ्या बॉडीजच्या अशा नोट्स बनवा, पण त्यात न्यूजपेपर आणि इंटरनेट याचा वापर जास्त चांगला होईल. GS3 हा खूप व्हेरीड आहे, खूप करंट अफेअर्स आणि खूप वाईड प्रश्न पडू शकतात त्याच्यामध्ये. इकॉनॉमी, ॲग्रॉनॉमी, इन्व्हेस्टमेंट, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, नॅशनल सिक्युरिटी, जनरली 6 ते 7 मॉड्यूल्स त्याच्यामध्ये असतात. माझं असं सजेशन आहे की इकॉनॉमी, ॲग्रोनॉमी ह्याला स्टॅटिक पार्ट बराच आहे. तुम्ही जर सिलेबस बसला तर प्रत्येक पॉईंटला काही काही स्टॅटिक गोष्टी आहेत. बजेटिंग आहे, इरिगेशन आहे, इंडियाची क्रॉपिंग सायकल, इंडियाज इकॉनॉमिक हिस्ट्री, असे काही वेगवेगळे स्टॅटिक विषय आहेत. तर आता कधी कधी लोक जाडे जाडे बुक्स सजेस्ट करतात, दत्त सुंदरम किंवा असे काही बुक्स आहेत. तर माझं असं म्हणतं की असले जाडे जाडे बुक्स बघण्याच्या ऐवजी काही क्लासेसच्या रेडीमेड नोट्स मिळतात. दिल्लीतले काही क्लासेस आहेत त्यांच्याही रेडीमेड नोट्स मिळतात. इकॉनॉमी, ॲग्रोनॉमी आणि इन्व्हेस्टमेंट, खास करून हे जे 3-4 मॉड्यूल्स आहेत त्याचा जो स्टॅटिक पार्ट आहे, आणि इव्हन नॅशनल सिक्युरिटी ह्याचा जो स्टॅटिक पार्ट आहे तो तिकडनं तयार करा, त्याच्यात त्या नोट्समधनं तयार करा आणि खूप बेसिक छान तयार होईल. ते झाल्यावर मग करंट अफेअर्स तुम्ही साईड बाय साईड ट्रॅक कराल की भारताच्या इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये काय नवीन चाललंय, की यावेळी आत्मनिर्भर भारत आलं, RBIने काय स्टेप्स घेतल्या, भारत सरकारने इकॉनॉमीला रिवाईव्ह करायला काय नवीन स्टेप्स घेतल्या, ॲग्रिकल्चरमध्ये काय बरं इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्टचं काय तो ऑर्डिनन्स आहे, किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणलं, किंवा ॲग्रिकल्चर APMCच्या ॲक्टमध्ये काय बदलाव आणला, ह्या करंट बेस्ड आहे. तर तो करंट बेस्ड तुमचा न्यूजपेपर्स आणि करंट अफेअर मॅगझिनमधनं तयार होईल. स्टॅटिक पार्ट मात्र क्लासच्या एस्टॅब्लिश नोट्समधनं केलात तर बेस तुमचा छान त्यातनं तयार होईल. डिझास्टर मॅनेजमेंटला माझं मत आहे की करंट अफेअर्स आणि तो बेसिक प्रत्येक जे वेगवेगळे प्रकारचे डिझास्टर्स आहेत, NDMA काय आहे, सेंदाई फ्रेमवर्क काय आहे, असे काही बेसिक स्टॅटिकचा जो पार्ट आहे तो तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन ARCचा रिपोर्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंटवर, त्याच्यातनं पण होईल आणि करंट अफेअर्समधनं पण होईल. सायन्स अँड टेक माझं मत आहे करंट अफेअर्सच प्युअरली असतं, कारण आजकाल GS3 मध्ये सायन्स अँड टेकचे प्रश्न विचारताना 1-2 ते 3 प्रश्न असतात फार फार, आणि जनरली ते करंट अफेअर बेस्ड असतात. ते जास्त पॉलिसी ओरिएंटेड पण असतात. काही प्रश्न कदाचित असे अगदी बेसिक कॉन्सेप्टवर येतील की ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय आहेत, न्यूट्रिनो लॅबोरेटरी काय इंडियाची, किंवा असे, किंवा काही अनालिटिकल येतील की इंडियाचं सायन्स अँड टेकमध्ये R&D मागे काय, किंवा IPR पॉलिसी इंडियाची कशी आहे. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या स्टॅटिक नोट्समधनं पण तयार होतील कोणत्याही क्लासमधल्या, आणि करंट अफेअर्समधनं नवीन नवीन टेक्नॉलॉजीज ज्या येत आहेत त्या विषयावर तुमचं तयार होईल. सो GS3 तुम्ही लक्षात घ्या, मी सांगतोय जनरली क्लास नोट्सवर रिलाय राहणं हे बरं होईल. त्यातला स्टॅटिक पार्ट प्रत्येक सिलेबसमधल्या पॉईंटचा पार्ट तयार करत राहा. तर असं जनरली GS3 तयार करा. GS4ला लेक्सिकॉन चांगलं आहे, आणि दिल्लीतले काही 1-2 क्लासेस आहेत, लुकमान किंवा फोरम आयस, त्यांच्या काही नोट्स मिळतात, त्याही खूप छान आहेत. तर त्या अशा तुम्ही जर वाचल्यात तर त्यातले जे थिअरी क्वेश्चन्स आहेत ते खूप छान तयार होतील. आणि न्यूजपेपर वाचताना महत्त्वाच्या काही घटना घडतात तर त्या घटनांवरनं काही केस स्टडी येऊ शकते, की आता कोरोनावर कदाचित केस स्टडी येऊ शकते यावेळी किंवा पुढच्या वर्षी, की तुम्ही ऑफिसर आहात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात आणि कोरोनाचा काही इश्यू आला तो कसा हँडल कराल. तर असं काही रिसेंट इव्हेंट्समधनं ज्या गोष्टी घडतायत त्याच्यातनं कोणती केस स्टडी येऊ शकेल का, अशा गोष्टीच्या दृष्टीने ते घटना ज्या आहेत त्या साईडला लिहून ठेवा नोट्समध्ये, की त्यावर केस स्टडी आली तर आपण कसं उत्तर लिहू. आपल्या आसपास ज्या घटना घडतायत त्याच्या आधारावरनं देखील थिअरी क्वेश्चन्समध्ये एक्झाम्पल्स म्हणून कोट करायला चांगल्या गोष्टी मिळू शकतात. तर आता सर्व्हिस टू सोसायटी वर्सेस प्रॉफिट असा जर विषय आला तर यू कॅन ऑलवेज टॉक ऑफ प्रायव्हेट सेक्टर, की बाबा कित्येक प्रायव्हेट सेक्टरच्या लोकांनी त्यांचे कॉस्ट कमी केले किंवा कोरोनाच्या बाबतीतले ट्रीटमेंट्स कमी केले, बिकॉज सर्व्हिस टू सोसायटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन प्रॉफिट. कदाचित असं एक्झाम्पल येऊ शकेल. जो तुमच्या आसपासचे जे घटना घडतायत ते GS4 मधल्या कुठल्या एथिकल व्हॅल्यूशी लिंक करून त्याचं कुठे मी एक्झाम्पल लिहू शकतो हे सुद्धा
अशी एक लिस्ट तयार करत राहा आणि जनरली तुमचा बेस जो आहे तो कुठल्या क्लासच्या नोट्स आणि लेक्सिकनमधनं तुमचा GS4चा तयार होईल. तो जनरली हे सोर्सेस साधारणतः वापरा. अँड माय बेस्ट विशेस टू एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच.